सुमनबाई, सुमनबाई व काय म्हणता पुष्पाबाई? सुमनबाई, तुम्हाला माहित आहे का हो ते सरलाबाई गणपत भाऊ कुठं गेली इथं? दोघे जण गेले कडे आज. नाही बा, मला नाही माहित. काहून तुम्हाला दिसले का जाताना कुठं? हो गेले ना बाई, दोघच जण गेले, कोणीच नाही सोबत. गेले असतील कुठं, आता काम धंदे चालूच राहते. कुठं मरणं धरणं तेरव्या गिरव्या चालू राहते, तिथं कुठं गेले असतील. हो गेले असतील. मग नाही तर काय, तर आता जास लागते बाई, कुठं ना कुठं चालूच राहते जाणं. मी म्हटलं कुठं गेले, म्हटलं बाबा आता परिवारात असून बाई कुठं जायचं, तर गेले असून दोघं जण. मग काही तिथं पोरं सोना थोडी न्यायचे राहिले, गेले असतील काही कामी. तुम्ही घरीच आहे काय, वावरात नाही चालल्या काय आता? काहून भाजीपाला आहे नाही काय आता सरला काय? आहे ना हो भाजीपाला, आहे नाही तर काय, तर भाजीपाला आहे ना. पालक आहे, शेपू लावली, चवळी आहे, सगळंच आहे. हे वाफेच लावले आता. आता पैन जाईन जराशी काळकोड करतो आणि मग त्याला पाठवतो बाई बाजारात घेऊन. इकून टाक, भाव भेटून जाते कसं आहे म्हणून. ऐकते आता का बस असाच आहे पहिल्यासारखाच? कायच ऐकते व, सकाळी उठून जरासा चांगला राहते, तिकडे अजून दुपार झाली का झालं त्याचे नाटकं चालू. मी काही लक्ष नसते देत बाई आता त्याच्यात. तू नाटक कर नाही तर काही कर. हा फक्त एवढा आहे, माझी पोरगा अंगावर नाही येत. दारू किती काही पिल पण अंगावर येत नाही तो मायाच्या. हा बोलत नाही अपशब्द मला कधी. मी वावरात चालली जातो, माझे कामं करतो. तो आलाय तिकडे तर मला घेऊनही येते लागून तर तिकून. तसं मोठं चांगलं आहे ते, फक्त हे एका गुणानंच मोठं वाया गेला आहे बिचारे. अगं त्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जा ना दारू सोडाले. दारू मोठी लागत आहे त्याची, त्याला घेऊन जा, सोडून आणा त्याची दारू आणि मग चांगलं होऊन जाते तुमचं पोरगं. तसं बोला चालाले सगळ्या गोष्टीत पेलं तरी वाटत नाही पेला आहे म्हणून. चांगलं बोलते म्हटलं, कधी येऊ कधी जाऊ. काय करू राहिल्या काकू, बसल्या काय काकू? हा चांगल्या शब्दानं बोलते. तेच तर म्हणतो माय, सगळ्या गोष्टीत चांगलं आहे. आणि आपल्यासोबत चांगलं बोलते. आणि बायको करून दिली तर तिच्यासोबत धडाचा बोले नाही, भांडणच करे बाई. हा चांगला राहिला ना तर मस्त बोले. आणि पिऊन आला तो का बस झालं होतं हिचं भांडण झालं का ती बिचारी काही बोले नाही हो, तिले मारजोड करे या. हा मग मी एक दिवस म्हटलं बाई काय करतं म्हटलं, तर म्हणे मी चालली म्हणे, मी नाही राहत म्हणे. म्हटलं आता समजून सांगतो म्हटलं बा त्याले, सुटूनच आज नाही उद्या. तर ते जातो म्हणे, तर काय म्हणावं बाई लोकांच्या लेकी बाईले. आपल्या लेकीले नाही आपण करू शकत ना, दुसऱ्याच्या पोरीले काय म्हणावं आपण. जा म्हटलं बाबा आता जातं तर आज नाही उद्या सुधारलाच असता. हा त्याची जिंदगानी झाली असती, एखादं लेकरू बिकरू होऊन गेलं असतं तर तेवढंच त्याला झालं असतं. मग त्याला आस लागली असती घरादाराची, तर बरोबर हे केलं असतं त्यानं. नाही बाबा कुठं जाता, असं अशा भरोशावर बसणं पुरते काय? एखादं लेकरू येईन मग पोरगं सुधरण म्हणून. पोरगं नाही सुधारलं तर काय करू, त्या पोरीची काही जिंदगीच खराब करून टाकू. त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं, कोणी एखादा भेटन तिले तर चांगली तरी राहीन त्याच्या घरी. हे काय करता, याले भेटनच कोण ना कोणी. ह्या जर सुधारला तर नाही, सुधारला तर नाही सुधारला, काय करावं आता? तो आहे ना त्याचा नशीब आहे. मग हा तू तुझ्या पात बस. आता काय करायचं तुला, काय करायचं नाही तर. तुमचे झाले काम? हो मै झाले. मला कोणते कामं राहते व दोघाचे बस. ते गेले एकदा ड्युटीवर का झालं मी मोकळी. मला काही कामधंदे नसते. मग ते हाय तोपर्यंत मी सारे कामं करून घेतो. मग काय करावं, मला गमत नाही बिचारे घरात. चालत जा ना मग माझ्यासोबत वावरात. वावरात मी काय करू बापा वावरात येऊन? मला वावराचे कामं जमत नाही तसे. नाही व काम करायला नाही म्हणत मी, असंच फिराले कोणत्या जंगली वनस्पत्या भाज्या आहे ते करायसाठी ते म्हणतो मी काय म्हणू बापा तुम्हाला कामाला चला म्हणून. तुम्हाला काय गरज आहे कामाधंद्याला याची? नाही व गरजचा नाही आहे विषय. मी तर म्हणतो जा लागलं असतं तर पुरलं असतं. कसंही आपला टाइम निघाला असता. आता ना मला घरात अजिबात गमाले नाही पाहत. ही पोट्टी होती तेवढे दिवस जरासं बरं लागे, आई करत राहतं. पण आता तेही गेली, पोरगही येत नाही एखाद्या दिवशी पाहिले आपल्याला. मग आठवून जाते, एकटं असले ना तर मग लेकराची आठवण येते. त्याचं लहानपण आठवते. हा आणि पहिले कसे होते बा, आपल्याशिवाय त्याचं पत्ता नाही आले. आता एखादा फोन नाही लावत, हा कधी बोलत नाही. पोरगी चालली गेली तर तिले सांगा लहानपणी त्याला भेव लागे इकडे तिकडे जायचं. अन आपल्याला चिटकून राही म्हटलं. आता लेकरं उडून गेले. असंच झालं ना बाई व पुष्पाबाई, मन लहान करू नका. दुनियाचा दस्तूरच आहे या. हा नाही तर मग म्हणान तुम्ही पाखरेले पंख फुटल्यावर काही राहत नसते ते मायच्या पदराखाली. ते उडून जाणारच आहे. तर त्याच्यावर काही ध्यान देऊ नका, शेवटी आपण एकटंच राहणार आहे म्हटलं. आता तुम्ही तरी दोघं आहे बोलायले, मी तर एकटीच आहे हो बाई. मला एकटीला सांभाळा लागते. तेवढी हिंमत ठेवा लागते मग माणसाले. कधी कधी ना हिंमत खचून जाते सुमनबाई, खचते. पण आपली हिंमत आपल्यालाच तयार करायला लागते. डबल उठून उभं व्हास लागते. हो आता उठून उभं तर व्हास लागते बाई, काय करता आता. एकटं राव का दुकटं राव, करणं आहे दोघाचं, करणं आहे दोघाचं, खाणं आहे. चला जातो मग मी, मला 2 घास खा लागते, जराशे खाऊन घेतो आणि चालली जातो मग वावरात. हो बाई जा, आता तुमच्या मागं आहे बाई तर ते करावंच लागते तुम्हाला. चला आणि तर चल जा एखाद्या दिवशी. हे बा 2-3 घंटे राही तुम्ही, येऊन जातो मग. म्हणजे दिवसभर नाही थांबत काय मग वावरात तुम्ही? दिवसभर जर नसेल तर येईन मी. हा काही हरकत नाही, कारण हे चालले जाते कोणी ड्युटीवर, हे काही येत नाही दिवसभर. मग मी एकटी राहतो ना, आणि तशी असली घरी तर काय करते ते. जातो म्हणून जराशी वावरात सुमनबाई सोबत. काय होते हो, तुम्ही तुमच्या वावरात तर कधी जातच नाही, तर मग आता माझ्याच वावरात चला. असंच घुमा फिरायले, भाजीपाला राहते कोणी हिरवा तिथं, तर चला. हो येईन मी, आली म्हणजे सांगतोच मग. हो ठीक आहे ये जा. येतो मग पुष्पाबाई.
हो या ना, तर जाऊनच पाहा लागन गड्या एखाद्या दिवशी वावरात या सुमनबाई सोबत. कसंही मन गमत जाईन माया, चांगलं वाटत जाईन, तर मग काय म्हणून जाता येते. नाही तर काय तर जराशी हिरव्या भाजीपाला सारा सारा भेटून जाते. मग 100-200 रुपये तर तेही वाचते आपले. आणि कामही नाही करायला लागत, काम करायला तर आपण चाललो नाही. मोठमोठ भाजी घेऊन येता येते आपल्याला. चालत जा लागन, उद्याच चालली जा तुम्ही. ह्या सुमित होय वाटते. मी म्हटलं कोण माणूस आला गड्या इकडे. सुमित कुठं गेला होता? काकू चौकात गेलो होतो बा. कोण काय म्हणतो त्या? नाही बा, काही नाही म्हणत होती. म्हटलं कुठं गेला होता, दिसला का नाही? आता दिसल्यावर म्हटलं बोलून घ्या म्हटलं बा. चालतं बोलतं राहा लागते कोणासोबत जाता येता. नाही काकू चौकात गेलो होतो. असं मला आई बाबा दिसले कोणी जातानी. तर हे सुमन काकू आली म्हणे कुठं गेले बाबा बट म्हणे हे म्हणे. तर मी म्हटलं मला नाही माहित म्हटलं गड्या, दिसले म्हटलं बा जाताना. गेले असं काकू कुठं? तुला माहित नाही घरातल्या घरात? नाही मला नाही माहित बा. मला काय माहित राहणार आहे, मी आपलं माझ्या कामी राहतो, ते त्याच्या कामी राहते. सगळेजण आमच्या घरात अलग अलग कामी राहते त्याच्या. कोणाला माहित नाही राहत कोण कुठं जाते कोण कुठं येते. तर असं मी म्हटलं तुला माहितच आहे काय कुठं गेले म्हणून. नाही नाही मला नाही माहित काकू. सांग बरं, एवढं मोठं पोरगा आहे याला माहितच नसण्याचे मायबाप कुठं गेले काय गेले म्हणून. पण ह्या घरातली पद्धतच आहे, कधी कोणाला काही सांगत नाही म्हटले लोक. माहीतच पडणार आहे आज नाही उद्या कुठं गेले काय गेले. तर काय करायला लागते आपल्याला, गेले असं काही कामी धंदे. असंही आनंदाने राहून राहिलो घरात, तर आता आनंद भंग होते घराचा. मला तर असं वाटून राहिलं तर मी चालली जाऊ का माझ्या आईच्या घरी. आता वैशाली तर इथं जातोच म्हणते, मी बी चालली जातो. वाना वल्लग रस्त्याच्या मधातच उभे राहून गेले, जाईन कशी मी? तुमच्या अंगावून जाऊ काय? जा ना माझ्या अंगावून, अशी पाय दे माझ्या अंगावर आणि जाय. येता ना मग खाली, देतो ना पाय तुमच्या छातीवर आणि जातो समोर. मी काय लेटू, पागल झालो काय मी? खाली लेटू? माझ्या जीव काय वरता आला काय तर तुला म्हणू माझ्या छातीवर पाय देऊन चालली जाय म्हणून? बापा एवढा मोठा माणूस आहे आणि एक पाय सहन नाही करू शकत नाही मला. जगाचा आहे ना, मला मराचं थोडी आहे काही. मग जगाचा आहे तर अलग रस्त्यातून अलग होतो, पण मला एवढं सांग, तू चालली कुठं एवढी बरं? हा तसं तर तू आपण चाललं नाही होत. नाटकं करतो इथं तर अशी चालतं का? बस अशी आराम चालतं. आता तर तू तर निघाली खोलीतून. कुठे हो, एका वेळ कंबर दुखूनच तर राहिली, तरी मग आता चाला तर लागणच ना मला. काय आता कंबरला काढू काढू चालू काय? बरं तिकडे चालली आहे, 2-3 भुट्टे भाजो बरं माझ्यासाठी. 2 तरी भाजो. हो भुट्टे भाजतो ना मी, भुट्टे भाजायला तर चाललीच आहे. इथं माझी कंबर दुखून राहिली, त्याचं काही नाही तुम्हाला. हा मला म्हणता भुट्टे भाज, माझ्याकडून एकसारखं उभं राहिलं नव्हते काय? ते 3 भुट्टे भाजायला किती टाइम लागते? भाज ना तुम्ही तुमच्या हातानं. तुम्ही भाजा, मला द्या तुम्ही खा. मग अभिन ज्याला सांगे त्यालाच टांगे आहे. आता बाबा सांगून तुम्ही राहिले तर टांगा तर तुम्हालाच लागल ना. टांगू कोणाले मग मी? मग तू चालली कुठे एवढा गडबड न? हा कुठची गडबड आली तुला एवढी? खोलीतच सगळं आहे, मग तुला जा कुठं लागते इकडे? खोलीत सगळं आहे तर खोलीत झोपून जाऊ काय? काही खा प्यायला लागते का नाही लागत माणसाले पोटाले? हा तुम्हाला कसं लागते तर सटकन बाहेर जाता आणि मी काय खोलीतच पडली राहू? ठीक आहे आता खोलीतच पडली राहतो. आणा माझ्यासाठी ताटई वाढून आणा, कामही करा घरातले. नाही करत मी काही काम. नाही घे ना भाऊ, जाणं तिकडे जायचंय. जाय काम करायला चालली काय? मी म्हटलं कायले चालली बाबा. जाय फालतू काय म्हणते कामावर येईन तर अजून माझ्या नावानं म्हणून. जाय हे घे अलग झालो आता. जाय आता पटकन कुठं चालली तर. अहो राजेशजी मी कुठं नाही चालली, वैशाली ताईजवळ चालली होती. हा राजेशजी मग आता छायाताईला आणतो म्हणते काय मामाजी ना आत्याबाई? आनंद म्हणते काय मग तिथून आता? अशा गोष्टी मोठ्या येते तुले? नाही ना, गोष्टीचा नाही म्हणत मी. मला चिंता सतावून राहिली. काय गड्या आणलं जर त्या छायाबाईला इथं जर आणलं ना बैले, तर मग कसं म्हटलं आपल्या घरात तर निरे भांडणच होते थायला म्हणजे. तर ते विचारून राहिली मी. तर भांडणं होते कायले भांडा लागते आपण? भांडाव काय बोलावं नाही, ते तिचं पाहिजे आपण आपलं पाहाव. आता आनंद खरीच, आता तिच्या घरचे म्हणून राहिले का घेऊनच जा, जवळ म्हणते घेऊनच जा, तर मग काय करन? नाही म्हटलं समजून सांगून समजून जर सांगितलं तर राहू द्या बा तिथं, असं म्हणतो मी. कायले बा त्याचं घर तोडत बसा? समजून नाही सांगणार काय बाबा तिथं गेले आहे तर? बाबा काही असे आहे काय उचललं चालले घेऊन? पण आता नाही जर समजलं समोरचा व्यक्ती तर मग काय करन? घेऊनच येईन ना. राजेशजी एक गोष्ट सांगू काय तुम्हाला? सांगा काय तुम्ही घरात पेरजा ना काय इकडे तिकडे, नाही तर मग द्यान पेरून. पेराचा धंदा आहे का पण माया? हा मी असं धंदा करतो काय? कधी पाहिलं काय त्यामध्ये? नाही हो तुम्ही पेरत नाही, पण काही सांगता नाही बाबा. नाही असं झालं मोहिनीनं असं म्हटलं, मोहिनीनं तसं म्हटलं, असं होऊ शकते. नाही तर कोणती गोष्ट होय सांग? तुम्हाला माहिती आहे ना राजेशजी, आता दागिन्यासाठी किती मोठं प्रकरण झालं आपल्या घरात. दागिने आत्याबाईचे. हे पाय मोहिनी, आता कधी तो विषय काढू नको आणि बोलणे काही खाऊ नको. त्या दिवशी लय बोलणे खाल्ले म्हटलं, आईनं स्वतः दाखवले म्हटलं ते दागिने डब्यात. मग डब्यात दाखवल्यावर आता काही विषय नाही राहिला बोलायचा त्याच्यावर. काय विषय नाही राहिला म्हणता राजेशजी? तिथंच तर विषय आहे मग सारा आता. तिथं कोणता विषय आला आता? अहो राजेशजी तिथंच आहे सगळा विषय. माहित आहे मला म्हटलं त्या दिवशी चिठ्ठी सापडली घरात, अशी उडून राहिली होती घरात. खोलीतून आली असं ते कोणाच्या, तर अशी उडून राहिली. मग मी पाहिला कागद, मी म्हटलं काय होय गड्या म्हटलं. मग एवढी तर शिकली आहेस मी, का तेवढ्या चिठ्ठ्या वाचू शकतो. तर म्हटलं त्याच्यावर ते दागिने नसते काय, ते बनवून आणले आणि त्याला पॉलिश केलं सोन्याचं, असं आहे म्हटलं त्याच्यावर. म्हणजे त्याचं बिल आहे ते बिल. मोहिनी काही नको बोलत जाऊ, आता खाची आणशील बाबा तुझ्या सोबत माही आणशील. अहो राजेशजी मोहिनी इज द बेस्ट म्हणते तर असंच नाही म्हणा.
हा मी अशा कच्च्या गोट्या खेळतच नाही म्हटलं. बिल आहे माझ्याकडे, बिल प्रूफ सहित काम करतो म्हटलं मी. काय बोलतं बिल वय काय ते पूर्ण? आणि काय साबित होते त्याच्यावरून का हे परीनच केलं म्हणून? परी नाही करण तर कोण करण? तिच्याच जवळ होते ना दागिने. तिलाच माहिती आहे डिझाईन कशी आहे, काय कशी आहे. ते नतीजा आहे ना गाडी घ्यायचा. गाडी आणली तुमच्या भावानं, त्या दिवशी ते बाहेर गेली. आम्हाला माहित आहे ती गेली तर, पण हे नाही माहित का ते हे घेऊन गेली म्हणून. पार्लर मध्ये जातो म्हणे, गेली असून बा पार्लर मध्ये. तर हे बोलते तिकडे गेली. हिनंच पुरेच्या पुरे बदलूनही आणले आणि कलरही करून आणले. म्हणून आता बहिणी काही ते ओळखले नाही. आणि ओरिजिनल दागिने तिच्या जवळच आहे म्हटलं. असं जवळच आहे की तिच्या? मग तिच्या खोलीत छानबीन करायला पण आता. तिच्या खोलीत काय छानबीन करता तुम्ही? काय आहे छानबीन करा जोगतं? कपाटाच्या चाब्यात ते कुलूप लावून ठेवते आणि मग काय ठेवणार आहे ते? हो तर चाब्याच पाहा लागेल ना. चाब्या पाहायच्या आणि पुरं कपाट पाहायचं तिचं. हो तर ते देणार आहे का तुम्हाला? का घ्या माझ्या कपाट पाहून घ्या म्हणून? तसं कोणी नाही देत असते, आपल्याला पाहा लागत असते. ठीक आहे ना, तर पाहू ना. मी तुम्हाला बिल दाखवून मग. मला ना सगळ्यात पहिले टेन्शन हे चाललं का ननद बहिणी आल्या पाहिजे. मी तर म्हणतो तिथंच राहिलं पाहिजे. तिथंच मामाजीनं नात्या बहिणी समजून सांगितलं पाहिजे आणि ते तिथंच राहिली पाहिजे, आलीच नाही पाहिजे इकडे. राजेश, राजेश, ओ राजेश, ऐकर बेटा घरी ऐकर रे. हो आलो बाबा, येतो येतो, येऊनच राहिलो. हा ये बेटा. काय आले कोणी आई बाबा? ना म्हटलं ती येते, दोघंच आले ते वापस. नाही तर ते आली असती तर आवाज आला असता न्यायचा. जाऊन पाहा लागन. आल्याबरोबर तुम्हाला आवाज देते. तुमच्याच नावाचा पुकारा होते घरात सगळ्यात पहिले. आता बाबाला काही काम असेल ना म्हणून आवाज दिला बाबानं. हा जाना तर मग तुम्ही, मी बी येतो बाहेर. हा चल, चहा घे लागून बाबाला करून तर करून देतो एखादा कप. जास्तीचे कामं नाही करत मी. हा हाय करायला बाकीचे. परीले सांगत जा म्हणा, ते काही प्रेग्नेंट आहे ती, तर तिला काम नाही सांगत. मी रिकामी नाही इथं. हा मी चक्रा मारून 10, पण मी चहा नाही करत कोणासाठी 1 कप. आज 1 कप केला ना, उद्या 10 कप करायला लावते ते. त्याला कदर नाही कोणाची, कोणाचं दुखत सुखत असेल म्हणून. आज कंडिशन चांगली आहे म्हणून आज करून देईन 1 कप. उद्या 10 कप करायला लागलं, कंडिशन खराब झाली म्हणजे मग म्हणून काल कसा केला होता, आज नाही होऊन राहिला काय? त्याच्यापेक्षा आजच नाही म्हटलं ते पुरते. उद्या सांगत तर नाही आपल्याला. अहो तो चहा 10 कप मांडला तर कोणतं भार म्हणते रे चहा मांडायला? जा जा, मामाजी आवाज देऊन राहिले. नसल्या चौकशा करू नका फालतूचं. नाही तुम्हाला माहित राहत ना, अनुभव नसते कोण्या गोष्टीचा, तर बोलावणी माणसानं. हा ना जाऊ देत आपल्याला ना काही. अडून ठेवते इथं. पहिले तर रस्ता अडवला आणि आता फालतूच बोलून राहिले अजून. केलं तर काय होते, स्वतः करायची तर बंद पडते. मामाजी एकटे चालले, आता वेळेला कुठं टाकलं? बाबा आले तुम्ही? लवकर आले. आई आई कुठं राहिली? अरे त्याच्यासाठीच बोलावलं रे तुले. ते ऑटो थांबलाय बाहेर, तर त्याचे पैसे देऊन दे. माझ्याजवळ चिल्लर काही होते नाही, 500-500च्याच होत्या सगळ्या. तो म्हणे काकाजी म्हणे चिल्लर नाही आहे म्हणे बा. मी म्हटलं थांबा, पुराजवळ संत पाठवतो म्हटलं. तर त्याला देऊन दे, चिल्लरही देऊन दे, 150 रुपये देतो त्याला. आणि बॅगा घेऊन ये. बॅगा? बॅगा कोणाच्या होय? आणलं तर नाही म्हणून पहिले सोबत? हो बाबा, बॅगा घेऊन गेले होते काय तुम्ही? का काही सामान आणलं तिकून? नाही रे, सामानही नाही आणलं आणि बॅगाही नाही आणल्या. छायाने आणलं ना तिथून, तिच्या सासूरवाडीतून. बापा, हा ज्या गोष्टीचा भेव होता ना, तेच गोष्ट झाली शेवटी. जाय मग ते घेऊन ये मग जरासं बॅगा गिगा काढून काय. हो कोण बाबा, छायाच्या घरी काही झालं होतं काय? छायाला घेऊन आले तुम्ही? काय विचारतो तू आता? तिथंबाच तिथंबा राजा जीवनाचा. आता पहा रे बा, आता ती आली ना, तर आता तुम्ही जरासं समजून घ्यायचा. नाही तर मग म्हणाल कसं, आता ती ह्याकडची पोरगीच होय आणि तुम्ही पोरच होय. आता आली आहे, आम्ही आणत तर नव्हतो, पण आली आहे तर आता सांभाळा तुम्ही. मी गेल्यावर तुम्हालाच तुमच्या बहिणीला सांभाळणार बाबू. हो, एकाच पोराला सांगा ना सारं. त्यालाच देऊन राहिले तुम्ही सारी इस्टेट जमा करून. त्याला सांगत जा सारं. बाकीच्या दोघांनी मुकाट सोडून द्या, याच्या डोक्यावर वजन देऊन द्या सारं गावाचं. हो येतो बाबा घेऊन. मग कोण सुनबाई, तब्येत नाही का चांगली? नाही मामाजी, पोटच मोठं दुखून राहिलं म्हणून कधी फिरून राहिली, जराशा चक्रा मारून राहिली घरात. म्हटलं झोपलं राहिल्यापेक्षा जराशा चक्राच मारमूर करावं म्हटलं. असं मारा मारा, चक्रा मारा, नाही तर आराम करा. हे कुठे मोठा सुनबाई कुठे? ते चहा करून पाहिजे होता 2-3 कप. काय माहित मामाजी, वैशाली ताई खोलीत असन तिच्या, आराम करत असन. परीले सांगा ना, परी असन ना खोलीत तिच्या. बरं सांगायला लावतो, तिच्या सासूला सांगायला लावतो. आता सध्या राहू द्या जसं आहे तसं. मामाजी काय झालं होतं? काऊन आणलं तुम्ही ननद बैली तिथून? आणाच लागलो, काय करता आता. पोरगी म्हणे राहत नाही, जवळ म्हणे ठेवत नाही. मग आता काय करायचं राहिलं? चल बा आता कोणी ठेवो नाही ठेवो लेकराले, मायबापाला तर ठेवणंच आहे. तेले शेवटी लेकरं सारखेच आहे, लहानच आहे. हा मामाजी, तेही बरोबर आहे. काय करते ना आता, नाही म्हटल्यावर तर आपल्याला आपली ठेवणंच आहे. असं आहे ते, म्हणून आणायला लागलो. बाबा दिले त्याला 150 रुपये ऑटो आलेले. आणि हे साबण 2 बॅगा आणि एक तिच्या जवळ आहे. हो 150 रुपये द्यायचे होते त्याले. तिथून आम्ही घरपोच आलो कोणी, तर मग तुम्हाला 150 रुपये द्यायचा म्हणे. सामानही आहे म्हणे तुमचं, तिकडचं नाही आहे म्हणे तुम्ही. बाबा पोरगं नाही आणलं काय छायानं? ती एकटीच आली? नाही ते लोक म्हणे पोराले राहू द्या म्हणे, तिलेच नाही म्हणे फक्त. तर मग तिलेच घेऊन आलो बा.
ते बी पोरग काही घेऊन आली नाही. पण बाबा लेकरू राहीन काय एवढंसं, इले समजलं पाहिजे ना थोडंसं. काय करता तर त्याच्या घरचं त्याला माहित राहायचे. हा, समजून तर सांगण्याचा लय प्रयत्न केला आम्ही. पण आता तुला माहित आहे, मला तर असं वाटतं की तुझ्या मायले ना नेलं तिथं. त्याच्यापेक्षा आपण दोघं तिघं बापलेको गेलो असतो कधी तर पुरलं असतं. पण तिने नाही आले पाहिजे होतं. तिनं सारा खेळच बळकून टाकला. काहून बाबा, आईनं काय केलं? काय तर ते ठेवायला तयार होते. म्या म्हटलं राहू द्या, समजून घ्या असं तसं. तर आपली बाई उड्या मारून राहिली होती. नाही घेऊन जाऊ पोरीले असं तसं. बाई पोरगी इथं राहीन काय, मरण काय, आटन काय. हा, नेतो 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 चल नेतो तो. ही लोक म्हणे घेऊन जा म्हणे, मग आता मॅच म्हणे आता काही ठेवूच नका म्हणे इथं आता. नाही पण असं करायला नव्हतं पाहिजे बाबा आईनं. अरे मग इथून समजून नेलं होतं तिले. जमे तोपर्यंत आपण फक्त समजून येऊ म्हटलं. बोलावला इथं. पण नाही, इथं ऐकायला खालीच नाही. तिथं गेल्यावर तिनं बिघडूनच टाकला पुरं ताल. पण बाबा आता तिकडचं वादळ शांत झालं. पण आपल्या इकडचं वादळ होईल ना आता उठून उभं. पाहू आता काय होते तर माहित पडते समोर. काय आता दिवाळी नाही, दसरा नाही, काही नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन आली तू आता? म्हणजे दिवाळी दसऱ्यालाच घेऊन येऊ काय मी फक्त सामान? मोठे मतलब आहे रे तुम्ही तर. म्हणजे तेव्हा आली पाहिजे काही घेऊन बाई. तशी नाही आली पाहिजे काय? तुमच्या घरी काही राहिले आली नाही पाहिजे? नाही, आजपर्यंत तू अशी एवढ्या बॅगा घेऊन नाही आली ना, म्हणून म्हणून राहिलो. हो, तर मी आता नेहमीसाठीच राहिले आली आहे इथं. आता जाणार नाही मी त्या घरात बिलकुल आहे. पाय नाही ठेवणार मी त्या घरात आता. घर सोडून आली आहे मी. काहून नंतर घर सोडून काहून आल्या? काय झालं तुमच्या घरी? सगळं चांगलंच काय? सासू चांगली, सासरा चांगला, नवरा चांगला. मग कायसाठी तुम्ही आल्या घर सोडून? तुमच्या घरात चांगलं आहे म्हणून सगळ्याच्या घरात चांगलंच असते का बहिणी? माझे आई बाबा एक चांगले आहे. ते नाही चांगले माझे सासू सासरे. आपापले आई बाबा कोणालाही चांगले वाटत असते. सासू सासरे कोणाला चांगले वाटले आजपर्यंत? हा, तेच आई बाबा असते, ते सासू सासरे असते. मग आम्हाला माहित आहे आमचे सासू सासरे कसे आहेत. पण तुम्ही तर तिथे निघून घ्यायला पाहिजे होतं. आम्ही नाही तर आमच्या मायबापाची इथं कधी घर सोडू. तुम्ही नसून जात. तुम्ही नाही जात म्हणून काय कोणीच नसून जात काय? आम्ही जातो. हा, मला नाही होत सहन. मी ऐकून बर्दाश्त होत नाही. मी येऊन गेली. मला नाही राहायचं होतं तिथं. जाणं नेऊन ठेव ना, आता त्या बॅगा नेऊन ठेव ना खोलीत. आई, कोण्या खोलीत ठेवू हे आता? तुझ्या खोलीत नेऊन ठेवू काय? कोणाही खोलीत नेऊन ठेव जाय. पण छाया, एवढ्या तडकाफडकी निर्णय नाही घ्यायला पाहिजे होते. थोडंसं समजून घ्यायला पाहिजे होतं. की घरातले लोक काही एवढे खराब नाही होते तुझ्या. हे पाय दादा, मला काही ज्ञान पाजडू नको जास्तीचं. मला बरोबर माहिती आहे मला माझ्या घरात काय करायला लागते आणि काय नाही करायला लागत. हा, काय बोलते, कसे वागते माझ्यासोबत, कसा काय म्हणते दुजाभाव करते, कसा भेदभाव करते, सारं माहित आहे म्हटलं मला. काय तुमच्यासोबत होतच नाही असं तर तुम्हाला काय समजन? आणि कुठं जाऊ मग मी? त्यानं जर जाई म्हटलं तर मी जाईन कुठं? बापाच्याच घरी येऊ ना? कारण रस्त्यानं चालली जाऊ कुठेही? लग्न झालं म्हणजे काय पोरीला घरच नाही राहत काय? हा, मायबापाच्या इथं म्हणते इथं नको येऊ, तिथं सासू सासऱ्याच्या इथं म्हणते इथं नको राहू. हा, त्याचं सावडलं केलं तर बरं आहे. नाही तर मग येऊ नको इथं, राहू नको इथं. तिथं मायबापाही तसेच म्हणते. मग ते एकट्या जीवानं जाऊ कुठं? नाही, राहिले नाही म्हणत आम्ही तुले. राय तू. राहायसाठी कोण म्हणून राहिलं? एवढं मोठं घर आहे तर काही तुझ्यापुरती जागा नाही इथं. पण आमचं म्हणणं एकच आहे का आमची बहीण बा आनंदात तिथं सासरवाडीत राहिली पाहिजे. हा, मग आनंदात इकडे आली पाहिजे. मग 2 महिने, 4 महिने, 6 महिने आयुष्यभर राहील ना आनंदानं. सासरचे लोक ना राजेश दादा आनंदाने नाही राहू देत म्हटलं. म्हणून आपल्याला काही ना काही करून येऊन जा लागते, चाललं जा लागते कुठेही. तेव्हा जायला भेटते. अरे राजेश, लय त्रास होता इले तिथं. हा, अंजाबाई कसा म्हणते, घेऊन जा तुमची पोरगी, घेऊन जा तुमची पोरगी. चांगलं डेअरिंग ना म्हणते. 2-2, 3-3 डाव. म्हटलं हाव नेतो माझी पोरगी. ते तुमच्या काही भरोशावर नाही आहे म्हटलं. दबकेल नाही तुम्हाला खाऊन पिऊन म्हटलं. आम्हाला काही भारी नाही म्हटलं आमची पोरगी म्हटलं. नेतो म्हटलं. तर घेऊनच आली मग मी शेवटी. म्हटलं काही नाही, यायच्यासाठी काही जीव जास्तीचा नाही आला माझ्या पोरीचा. पण कायसाठी झालं हेच समजलं नाही तर कसं. फक्त एवढं सांगून राहिले का त्यानं घेऊन जा म्हटलं, घेऊन जा म्हटलं. पण कायच्यासाठी झालं, काय झालं? कायच्यासाठी झालं म्हणजे कामासाठी घरातल्या. कायच्यासाठी होत असते? हा, घरातल्या कामासाठी झालं. नंदीचं कर म्हणते. माझी सासू म्हणते नणद आली तर नंदीचं कर म्हणते. आता तू सांग दादा, 8 दिवस झाले माझ्या नंदीला येऊन. हा, मग 8 दिवस झाले तर जायचं अजून नाव नाही म्हटलं. मग मी काय तिचं सावडतच बसू काय? तिचा स्वयंपाक कर, तिचे कपडे धुई, तिचे भांडे घास. हा, माझ्या एकटीच्याच भोवती भोवती लावून दिलं सगळं. मग काय होते केलं तर घरातलंच कामं होईना. बाईलेच करायला लागते, कोण करणार आहे? मग आता तू एकटीच सुन आहे तर तू एकटीलाच करायला लागून तेवढी कामं. मायकून नाही होत नाही म्हटलं. मायकून होतही नाही, मी करतही म्हटलं. ते काय बसल्याची बसले राहील, मीच करत बसू काय कामं? ठीक आहे. जाय नेऊन ठेव, बॅगा नेऊन ठेव घरात. हा, नेतो ना आता. तुम्ही काय हमाल का बॅगा वागवणारी? तेल नेता नेत का त्याच्या बॅगा? हा, काही फक्त सामान भरताच येते तिथून. सामान भरलं आणि आणलं सोबत. चाललं इथं राहिले. हा, राहिलं होत नाही तिथं, 3 कामं करणं होत नाही. इथं कोण करणार आहे याच्यासाठी आता? आता बहिणच करावं होता. त्यानं आणलं ना त्यानंच करावं होता. शांत बस, उगी मुगी राय. आईला बोलत बसतं. भाऊजाईले वाटते का आलीच नाही पाहिजे ननद घरी. आली नाही पाहिजे, नाही तर राहिली नाही पाहिजे. तसा माझ्या काही अधिकार आहेच नाही या घरात. मोहिनी, तू बोलू नको बा, काहीच बोलू नको. हा, बरोबर होते सगळं. काही बोलून अर्थ नसते. हा, आपले कामं करा, आपापले कामं करा.
तुमची गती तेच आहे. तुम्हीच कोणत्या सुधारल्या आहे? माझ्या पोरीले म्हणून काही फायदा नाही आहे. तुमच्या जीवावर ते कामं करायच्या. तिले म्हणता का करून घेतले पाहिजे 4 कामं. तुम्ही तर तिघी तिघी आहे घरात. ते एकटीच आहे. तिले किती सावडा लागत असं एवढं जणायचं. मला काय करावं लागते आता बाई? तुमची पोरगी जाणे आणि तुम्ही जाणे. माय काय आहे इथं नाही तरी माय कोणतं घर बाई आहे? असं आहे, बोलावं सारखं तर लागते उलट. काय करावं आता?